नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 10 ऑक्टोबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बी पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ। तर बघा, हे नवीन नाव ठेवण्यात आले आहे। ओके, तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून डी बी पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ ठेवण्यात आले आहे। चला याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 8 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या विमानतळाच्या उद्घाटनाच्या वेळी हे नाव निश्चित झाले आहे। ओके, आणि नावामागील कारण म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हे नामकरण लोकनेते दिनकर बाळू डी बी पाटील यांच्या नावावर करण्यात आले आहे। पाटील हे महाराष्ट्रातील एक आदरणीय शेतकरी नेते होते। ओके, तर हे पण लक्षात ठेवा तुम्ही। पुढचा प्रश्न बघा, आयरन मॅन इंडियाचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाचे नामांकन केले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी सय्यामी खैर। ओके, तर सय्यामी खैर यांची नुकतीच आयरन मॅन इंडिया या कंपनीचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात याचे नामांकन करण्यात आले आहे। ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे, ऑक्टोबर 2025मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया मोबाईल काँग्रेस 2025चे उद्घाटन कोठे केले आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए यशोभूमी, नवी दिल्ली। ओके, तर नवी दिल्लीमध्ये यशोभूमी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच इंडिया मोबाईल काँग्रेस 2025चे उद्घाटन केले आहे। ओके, तर बघा, याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण। इंडिया मोबाईल काँग्रेस म्हणजेच IMC 2025 हे आशियामधील एक प्रमुख टेलिकॉम व तंत्रज्ञान संमेलन आहे जे 8 ते 11 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये होणार आहे। हे कार्यक्रम डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित केले जात आहे। याची थीम होती इनोव्हेट टू ट्रान्सफॉर्म, म्हणजेच नवकल्पनाद्वारे रूपांतर साधणे। ओके, तर थीम लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक 4 आहे, प्रवाळ अनुवांशिक विविधतांना संरक्षण देण्यासाठी कोणत्या देशाने दक्षिण पूर्व आशियाचा पहिला प्रवाळ लार्वा क्रायोबँक लॉन्च केली आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी फिलिपिन्स। ओके, तर बघा, फिलिपिन्स या देशाने नुकतीच ही जी बँक आहे, प्रवाळ लार्वा क्रायो बँक आहे, ही लॉन्च केली आहे। ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 5 आहे, नुकताच BROने बांधलेल्या जगातील सर्वात उंच मोटार वाहन चालणारा रस्ता किती उंचीवर आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी 19,400 फूट एवढ्या उंचीवर हा रस्ता बांधण्यात आला आहे। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा, BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन्स आणि याची स्थापना झाली होती 7 मे 1960 रोजी। याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे आणि हे जे BRO आहे हे भारत सरकारचे संरक्षण मंत्रालयाच्या अधीन आहे। ओके, आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे भारताच्या सीमावर्ती आणि दुर्गम भागात रस्ते, पूल, बोगदे, एअरफील्ड्स आणि इतर पायाभूत सुविधा सुधारणे हा आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 6 आहे, नुकताच कोसी नदीमुळे नेपाळ आणि बिहारमध्ये पूर आला होता, तरी ही नदी कोणत्या 2 देशांमधून वाहते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भारत आणि नेपाळ। ओके, तर भारत आणि नेपाळ या 2 देशांदरम्यान ही जी कोसी नदी आहे ही वाहते। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। नुकतेच INS गुलजार हे भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कोठे उघडले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी महाराष्ट्र या राज्यामध्ये INS गुलजार हे भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय उघडण्यात आले आहे। ओके, चला बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 8 आहे,
ऑक्टोबर 2025मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव राजस्थानचे पहिले नमो जैवविविधता पार्कचे उद्घाटन कोठे केले आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, अलवर. ओके, तर बघा राजस्थानमधील अलवर या ठिकाणी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी राजस्थानचे पहिले नमो जैवविविधता पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. पुढचा प्रश्न बघण्याआधी शहरातील याचा उद्देश म्हणजे शहरातील हिरव्या जागांमध्ये वाढ करणे, हवा स्वच्छ ठेवणे, पर्यावरणीय जाण जागृती वाढवणे व नागरिकांना पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्यास प्रेरणा देणे असा आहे. ओके, तर उद्देश लक्षात ठेवायचा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे. मेरा हो चोंगबा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला गेला? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, मणिपूर. तर नुकताच मेरा हो चोंगबा हा उत्सव मणिपूर राज्यामध्ये साजरा केला गेला. ओके, तर बघा यामध्ये सहभाग होता मणिपूरमधील डोंगरी हिल्स आणि मैदानी व्हॅली समुदाय एकत्र येऊन एकता आणि सांस्कृतिक बंध साजरे करतात. ओके, आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे डोंगरी व मैदानातील लोकांमधील एकात्मता बळकट करणे हा आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 10 आहे. 68वे राष्ट्रमंडळ संसदीय संमेलन 2025साठी भारताकडून कोणी भाग घेतला होता? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, ओम बिर्ला. ओके, तर लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत ओम बिर्ला हे 68वे राष्ट्रमंडळ संसदीय संमेलन 2025मध्ये भारताकडून यांनी भाग घेतला होता. ओके, तर चला थोडक्यात माहिती बघूयात आपण. 68व्या राष्ट्रमंडळ संसदीय संमेलन 2025मध्ये भारताकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली संसदीय प्रतिनिधी मंडळाने भाग घेतला होता. हे संमेलन 5 ते 12 ऑक्टोबर 2025 दरम्यान बार्बाडोसच्या ब्रिजटाउन येथे आयोजित करण्यात आले होते. ओके, तर माहिती लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.